नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष भाकरे, संचालक एबीसी एज्युकेशन ॲप्लिकेशन. मित्रांनो, तुमची ही खुर्ची जी आहे, ही खुर्ची, या खुर्चीचं मोटिवेशन टिकवून ठेवा. ही खुर्ची तुमचीच आहे, मग ती तलाठीची असो की गव्हर्नमेंटच्या कोणत्याही विभागातली असो, ठीक आहे ना. खुर्ची तुमची आहे, अभ्यास करायचा आहे, टीसीएस किंवा आयबीपीएसच्या पॅटर्ननुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तो आपण करून राहिलो. आपण यूट्यूबला पण काही सेशन्स घेऊन राहिलो आणि सेमी ॲडव्हान्स इंग्लिश कोर्स आहे ॲप्लिकेशनमध्ये, तो पण कोर्स आपला आता पूर्ण होऊन राहिला. भरपूर पोरं तो कोर्स घेऊन राहिले, ठीक आहे ना. कॉमन एरर्स बघायचे आहेत आपल्याला, चेंज द व्हॉइसचे. आपण टप्प्याटप्प्याने एक एक चॅप्टर्सचे कॉमन एरर्स बघू, फिल इन द ब्लँक बघू, पॅराजम्बलिंग बघू, ठीक आहे ना. प्रत्येक गोष्टी आपण करू. बघा कॉमन एरर्स कसे काढायचे असतात. आता कॉमन एरर्स, स्पॉट द एरर त्याला म्हणतो आपण, कसे काढायचे. बघा एक मंत्र लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पहिला शब्द वाचता, पहिल्या शब्दापासूनच तुम्हाला त्या वाक्यामध्ये काय काय कंटेंट आहे तो ओळखायचा आहे, ठीक आहे ना. आता एनी स्टेप आहे, इथून तुम्हाला सुरुवात करायची. बघा एनी स्टेप दॅट द सेंटर टेक्स. आता टेक्स म्हणजे या ठिकाणी V5 आलेला आहे, हे बरोबर आहे, कारण इथं एनी स्टेप आहे ना, सिंग्युलर आहे, म्हणून त्याला V5 किंवा V1 लागेल. सिंपल प्रेझेंट टेन्स नुसार ते वाक्य बरोबर आहे, ए मध्ये काही चूक नाही. असं एक वाक्य पाहायचं, समजते आपल्याला. फक्त आपला अभ्यास असला पाहिजे. एकदम आपण ब्लँकली गेलो आणि पेपरला गेलो असं होत नसते. तुमचं बॅकग्राऊंड असलं पाहिजे, तुम्ही तो कोर्स केला पाहिजे. मग तुम्ही कोणताही कोर्स करा, असं नाही की माझाच करा, माझा करा, इतर शिक्षकांचा करा. सगळे शिक्षक चांगले शिकवतात, तुम्ही कोणाचाही कोर्स करा, ऑफलाईन करा, ऑनलाईन करा, पण तुमचं एक बॅकग्राऊंड असलं पाहिजे. एकदा बॅकग्राऊंड असलं की तुम्हाला मग या गोष्टी सहज समजतात. जर बॅकग्राऊंड नसलं आपल्या पाठीमागे तर समजत नाही, ठीक आहे ना. बघा आता टू इस्टॅब्लिश हा इन्फिनिटिव्ह आहे, 2 + V1 हे बरोबर आहे. टू इस्टॅब्लिश पीस अँड हार्मनी, शांतता आणि सुव्यवस्था किंवा ऐक्य. हार्मनी म्हणजे ऐक्य होते, ठीक आहे ना. शांतता आणि सुव्यवस्था किंवा ऐक्य ठेवण्यासाठी देशामध्ये, ठीक आहे ना. आता बघा एनी स्टेप, कोणती स्टेप दॅट द सेंटर टेक्स, सेंट्रल गव्हर्नमेंट टेक्स टू इस्टॅब्लिश पीस अँड हार्मनी इन कंट्री. ओके, इथपर्यंत बरोबर आहे. विल बी ॲप्रिसिएट, इथे काहीतरी चूक आढळते, काय ते बघा. बघा ना, बघा आपण बेसिक मुद्द्यावर येऊ. जेव्हा आपण सिंपल फ्युचरचं पॅसिव्ह व्हॉइस करतो तेव्हा काय करतो आपण, शॉल प्लस V1 किंवा विल प्लस V1 हे असते ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. पण जेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइस करतो तेव्हा काय येतो. समजा आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य लिहिलं की शी विल सिलेक्ट मी इन धिस कंपनी, काय असेल ते. पण शी विल सिलेक्ट मी, शी सब्जेक्ट, मी ऑब्जेक्ट है की नाही. मग जो मी आहे तो आधी लिहा, पॅसिव्ह करताना मी आधी लिहा. मीचा आय होते, तो सब्जेक्टिव्ह केस मध्ये आला म्हणून मीचा आय होते. आय जे वाक्यामध्ये आहे शॉल विल, मग आता शीला विल लागलेला आहे, आयला काय लागेल, आयला शॉल लागेल, ठीक आहे ना. आहे एकच, शॉल किंवा विल हे दोन्ही एकाच बापाचे दोन मुलं आहेत, त्यांच्या बाबाचं नाव सारखंच आहे आणि म्हणून शीला विल लागला, आयला शॉल लागेल. किंवा आयला पण तुम्ही विल लावू शकता, हरकत नाही. तुम्ही आयला सुद्धा विल लावू शकता किंवा विल शॉल नसेल तर तुम्ही विलचं ऑप्शन बरोबर लिहू शकता. कारण इंटरनॅशनल इंग्लिशमध्ये जो बदल झाला त्यामध्ये शॉल हा शब्द गहाळ झालेला आहे. फक्त आपण इंडियन इंग्लिशमध्ये शॉल शब्द वापरतो आणि तो कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पण चांगल्या पद्धतीने येतो, म्हणून तुम्हाला शॉल विसरायचं नाही आहे. बघा ना, शी विल सिलेक्ट मी, विल सिलेक्ट. बघा स्ट्रक्चर कसं असते पेपरचं, ऍक्टिव्ह पॅसिव्हचं. ऍक्टिव्हचं स्ट्रक्चर आहे विल सिलेक्ट, विल प्लस V1, शॉल प्लस V1 किंवा विल प्लस V1. पण पॅसिव्हचं स्ट्रक्चर कोणतं आहे, शॉल बी प्लस V3. समजलं ना, शॉल बी प्लस V3. तुम्हाला बी लावायचा आहे. बघा मग तो शॉल विल येऊ, कॅन, कुड, शॉल, शुड, मे, मस्ट, माइट, ऑक्झिलरी वर्ब कोणताही येऊ, मॉडल ऑक्झिलरी वर्ब कोणताही येऊ, त्यानंतर तुम्हाला बी लावायचा आहे आणि मग V3 घ्यायचा आहे पॅसिव्ह मध्ये. मग जर या ठिकाणी शी विल सिलेक्ट मी म्हटलं तर आय शॉल बी सिलेक्टेड बाय हर असं होईल ना, पॅसिव्ह व्हॉइस होईल, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी जर म्हणते एनी स्टेप दॅट द सेंट्रल गव्हर्नमेंट टेक्स टू इस्टॅब्लिश पीस अँड हार्मनी इन द कंट्री. ओके, इथपर्यंत झालं सब्जेक्ट. आता
विल बी नंतर तुम्हाला V3 पाहिजे ना, विल बी, विल नंतर V1 बघा, हा नियम लक्षात ठेवा, लिहून टाका. चला, विल किंवा शॉल नंतर V1 लागेल, पण विल बी किंवा शॉल बी नंतर V3 लागेल, लिहून टाका. कॅन नंतर V1, कॅन बी नंतर V3, कुड नंतर V1, कुड बी नंतर V3, कुड हॅव नंतर V3, कुड हॅव बीन नंतर V3. समजून घ्या, लिहून घ्या मित्रांनो. इथे ऍप्रिशिएटेड पाहिजे तर ईडी पाहिजे होता, तो नाही आहे, म्हणून सी करेक्ट. ठीक आहे ना, तुम्हाला सी लिहायचं आहे. हे जे ऑप्शन राहणार 1 2 3 4, जिथे सी आहे तो सी करेक्ट लिहा. हे एक्झरसाइज आहे म्हणून तुम्हाला मी ऑप्शन दिलेले नाही आहे, ऑप्शन तेच राहणार आहे. 1 2 3 4 ABCD ABCD CD B ACD B DC AB DC AB. ठीक आहे, तेच राहणार आहे. फक्त हा पूर्ण पॅसेज आपल्याला समजून देण्यासाठी मिळाला पाहिजे, म्हणून मी काय केलं, प्रत्येक ठिकाणी तेवढी स्पेस सोडलेली आहे समजून देण्यासाठी. जे ऑप्शन्स आहेत ते आपल्याला निवडायचे आहे. मग ABCD तेच ऑप्शन राहणार आहे, बाकी कोणते ऑप्शन राहणार नाही आहे. ठीक आहे ना. असो, मग आता बघा, तुम्हाला इथे काय समजून घ्यायचं आहे की जर नियम लिहून टाकत चला. नियम, शॉल किंवा विल असेल तर समोर तुम्हाला V1 लावायचं. लिहून घ्या. पॅसिव्ह मध्ये, ऍक्टिव्ह मध्ये, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तुम्हाला शॉल किंवा विल नंतर बी लिहायचा आहे, मग V3 लिहायचा आहे. हा नियम आहे, हा कुठेही अप्लाय करा. आता हे लेक्चर पूर्णच्या पूर्ण चेंज द व्हॉइस वर डिपेंड आहे आणि म्हणून तुम्हाला या तक्त्याचा ह्या तुम्हाला समोर काम पडणार आहे. मग हे झालं सिंपल प्रेझेंटचं. सिंपल पास्ट, सॉरी सिंपल फ्युचर झालं. हे सिंपल प्रेझेंटचं पण तसंच आहे, सिंपल पास्टचं पण तसंच आहे. सिंपल प्रेझेंट मध्ये एम इज आर प्लस V3 लागतो, सिंपल पास्ट मध्ये वॉज वेअर प्लस V3 लागतो. आपण टप्प्याटप्प्याने एक एक कोण प्रत्येक गोष्टी पाहू. ठीक आहे ना. द पोलिसमॅन हू वेअर ऑन ड्युटी. ओके, द पोलिसमॅन, पोलिसमॅन, मॅन म्हटलं तर एकटा, मेन म्हटलं तर अनेक. ठीक आहे, ओके. द पोलिसमॅन, आता कोण, हू वेअर ऑन ड्युटी, की जे ड्युटीवर होते. चूक आहे कोणतं, कोणतंही चूक नाही, कोणतीही चूक नाही. ठीक आहे ना, म्हणून ए करेक्ट आहे, ए करेक्ट. द पोलिसमॅन हू वेअर ऑन ड्युटी इन दिस एरिया, इन दिस एरिया, इन दिस एरिया, काहीही चूक नाही. वेअर डिस्कवर्ड 3 ड्रग्स ऍडिक्ट. आता फरक बघा. द पोलिसमॅन हू वेअर ऑन ड्युटी इन दिस एरिया हा झाला सब्जेक्टचा भाग, सब्जेक्टचा भाग. ऍक्च्युअली सब्जेक्ट फक्त द पोलिसमॅनच आहे. हा जो भाग आहे त्याच्याविषयी विशेष माहिती देतो तो भाग वेगळा. ठीक आहे ना. द पोलिसमॅन तो क्लॉज आहे, तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ठीक आहे. द पोलिसमॅन वेअर डिस्कवर्ड 3 ड्रग्स ऍडिक्ट. 3 ड्रग्स ऍडिक्ट, ड्रग्स घेणारे 3 मुलं किंवा 3 माणसं किंवा 3 महिला किंवा 3 कोणी पण, हे पोलिसांना सापडले. फरक बघा. मग मला सांगा, जर समजा आपण असं म्हटलं, आय डिस्कवर्ड इट, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट, हा झाला ऍक्टिव्ह व्हॉइस. ठीक आहे ना. पॅसिव्ह कसा होता याचा, पॅसिव्ह काय होईल, इट इकडे येणार, इट. ओके, इट हा सिंपल पास्ट टेन्स आहे, V2 आहे, म्हणून तुम्हाला वॉज वेअर प्लस V3 लावावं लागेल. आणि इट काय होईल मग, इट वॉज डिस्कवर्ड, इट वॉज डिस्कवर्ड बाय मी येणार. तो आय नाही येणार, बाय आय नाही, बाय मी येणार. ठीक आहे ना. मग आता बघा या ठिकाणी काय समजतं तुम्हाला की वॉज डिस्कवर्ड, वॉज डिस्कवर्ड, वॉज डिस्कवर्डच्या आधी जे आलं तर त्याला डिस्कवर केलं गेलं. आय डिस्कवर्ड इट, मी डिस्कवर केलं. इट वॉज डिस्कवर्ड बाय मी, याला माझ्याकडून डिस्कवर करण्यात आलं. मग मला सांगा, द पोलिसमॅन वेअर डिस्कवर्ड पाहिजे का फक्त डिस्कवर्ड पाहिजे? द पोलिसमॅन हा आयच्या ऐवजी द पोलिसमॅन डिस्कवर्ड पाहिजे ना. तो ऍक्टिव्ह मध्येच तो वेअर देऊन राहिला, वाक्य चूक आहे ना. तो पॅसिव्ह मध्ये पाहिजे होता इथे. म्हणजे 3 ड्रग्स ऍडिक्ट वेअर डिस्कवर्ड बाय द पोलिसमॅन असं पाहिजे होतं. पण त्याने काय केलं, त्याने ऍक्टिव्ह मध्येच तो वेअर देऊन टाकला. तिथे चूक आहे. ठीक आहे ना. हा घटक समजून घेण्यासाठी मित्रांनो तुमचं टेन्स अगदी पक्क पाहिजे असते. मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब तुमचं पक्क पाहिजे असते, तेव्हा तुम्हाला टेन्स समजते, अदरवाईज समजत नाही. ठीक आहे ना. म्हणून तिथे कुठे बी मध्ये चूक आहे, बी उत्तर आपलं करेक्ट राहील. ठीक आहे ना. नंतर बघा काय म्हणतो, ऍट द फर्स्ट
ॲज द फर्स्ट लेडी. ओके, ॲज द फर्स्ट लेडी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. काही चूक आहे काय? नाही, एक करेक्ट. प्रतिभाताई पाटील वॉज नोन. प्रतिभाताई पाटील वॉज नोन. आता काय चुकीचं आहे? प्रतिभाताई पाटील सिंग्युलर आहे, वॉज नोन बरोबर आलं. वॉज नंतर नोन V3 आलं पॅसिव्ह मध्ये, बरोबर आहे. पण बाय ऑल टाइप्स ऑफ पीपल इन द वर्ल्ड, चूक इथे आहे. बघा, आपण बहुतांश ठिकाणी काय बाय लिहितो ना पॅसिव्ह मध्ये. मी जर म्हटलं असेल आय टीच यू, बघा का आता फरक बघा. आय टीच यू याचा पॅसिव्ह काय करतो? यू. यू आर टॉट बाय मी. आपण प्रत्येक ठिकाणी बाय लावून घेतो, लावतो बाय. म्हणजे पॅसिव्ह मध्ये तुम्हाला एम इज आर नंतर V3 नंतर बाय लिहितो, बाय नंतर सब्जेक्ट येतो, ठीक आहे ना. पॅसिव्ह मध्ये तुम्हाला बाय लिहिलं जाते कधी पण. पण काही शब्द असे असतात, टीच हा शिकवतो, क्रिया करतो, तो ऍक्टिव्ह वर्ब आहे, तो ऍक्शन वर्ब आहे. पण काही काही वर्ब असे असतात जे ऍक्शन वर्ब नसतात. मी जर म्हटलं असेल आय नो यू, आय नो यू, आय नो यू, हा झाला ऍक्टिव्ह व्हॉइस, आय नो यू. किंवा मी जर म्हटलं असेल, पुन्हा ऍक्टिव्ह व्हॉइस घेतो, मी जर म्हटलं असेल दिस न्यूज सरप्राइज मी, ठीक आहे ना. हा, आता हे बघा, या ठिकाणी तुम्हाला समजतेच. सरप्राइझिंग इथे ॲट लिहिलेला आहे, सरप्राइझिंगला ॲट लावला आपण. आता मला सांगा, आपण जेव्हा असं प्रपोजिशनल फ्रेजेस वगैरे बघतो तेव्हा तुम्हाला काय, तेव्हा तुम्हाला त्या पाठ कराव्या लागतात. बघा, कॅरी नंतर ऑनच लागेल, कॅरी ऑन म्हणतो ना आपण, ऑन अकाउंट ऑफ लागतो, ठीक आहे. डिस्कवर्ड किंवा या ठिकाणी समोर बघा तुम्हाला एन्क्वायर्ड नंतर तुम्हाला इनटू लागेल, एन्क्वायर्ड इनटू लागेल. ह्या असतात प्रपोजिशनल फ्रेजेस, ठीक आहे ना. त्या तुम्हाला पाठच करायच्या आहे, मी तुमच्याकडून पाठ करून घेईल, ठीक आहे ना. ओके, बघा आता, तर आय नो यू, आय नो यू काय म्हणतो, आय नो यू, किंवा दिस न्यूज सरप्राइज्ड मी. आता यांचं या ठिकाणी नो म्हणजे जाणणे, सरप्राईज म्हणजे सरप्राईज मिळणे. कोणतं काम झालं काय? नाही. मी तुम्हाला शिकवून राहिलो, आय एम टीचिंग यू, हे मी ऍक्शन करून राहिलो. पण मी जर म्हटलं असेल मला पाहिजे, ऍक्शन आहे काय? नाही, वर्ब आहे पण ऍक्शन नाही येते. मी जर म्हटलं असेल आय नो यू, तो नो वर्ब झाला, पण कोणती ऍक्शन नाही केली आपण, आणि म्हणून तो नॉन ऍक्शन वर्ब आहे. अशा वेळेस आय नो यूचा पॅसिव्ह व्हॉइस काय होणार? यू. यूला काय सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, तर एम इज आर लागेल, ठीक आहे ना. यूला आर लागेल, यू आर V3 लागेल. या ठिकाणी बघा, समजून घ्या फरक. ऍक्टिव्ह मध्ये तुम्हाला काय करायला लागेल? ऍक्टिव्ह मध्ये तुम्हाला V1 V2 V3 V4 V5 काही पण लागेल, पण पॅसिव्ह मध्ये तुम्हाला फक्त V3 लागेल. समजून घ्या, ठीक आहे ना. आणि म्हणून यू आर नोन. आता यू आर नोन इथे बाय, इथे काय यायला पाहिजे? यू आर नोन बाय मी. पण या ठिकाणी कसं आहे, ग्रामरकर्त्यांनी काय केलं, इथं बाय नसते लागत, कारण ती क्रिया नाही होत ना. यू आर नोन टू मी, इथे टू लागत असतो बायच्या ऐवजी, तो नियम आहे. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो बायच्या ऐवजी टू लागायला पाहिजे होता. ॲज द फर्स्ट लेडी प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्रतिभाताई पाटील वॉज नोन टू ऑल टाइप्स ऑफ पीपल इन द वर्ल्ड. समजलं का? नंतर बघा, हा हे बघून घ्या, एक वाक्य आपण जे घेतलं होतं ते, दिस न्यूज सरप्राइज्ड मी. तर आय वॉज सरप्राइज्ड ॲट धिस न्यूज. म्हणजे तुम्हाला सरप्राईज म्हणजे कोणतं काम नाही झालं, कोणती ऍक्शन नाही झाली, आणि म्हणून त्या बेसवर तुम्हाला इथे बाय न घेता ॲट घ्यायचं आहे. समजलं का? चलो, नंतर बघा, द चीफ मिनिस्टर अश्युअर्ड द पीपल. ओके, इथपर्यंत काही चुकीचे नाही आहे. द चीफ मिनिस्टर अश्युअर्ड म्हणजे सिंपल पास्ट टेन्स, बरोबर आहे. द चीफ मिनिस्टर अश्युअर्ड द पीपल काय? दॅट हर गव्हर्नमेंट वुड डू इट्स बेस्ट. की तिचं गव्हर्नमेंट, ती महिला असेल आणि म्हणून काय झालं, हर गव्हर्नमेंट. चीफ मिनिस्टरने लोकांना खात्री पटवली की तिची गव्हर्नमेंट वुड डू इट्स बेस्ट, बरोबर आहे. इट्स म्हणजे याचा त्याचा वगैरे, ठीक आहे ना. इट्स बेस्ट टू
कम्युनलिझम म्हणजे काय होते, जातीयवाद. जातीयवाद. ओके, आता पहा चूक कुठे आहे. द प्राईम मिनिस्टर अश्युअर्ड द पीपल, ओके, दॅट हर गव्हर्नमेंट वुड डू. ओके, पास्ट टेन्स आहे ना, इथे V2 आहे ना, म्हणून वुड आलं, म्हणजे विल नाही आलं. विल असतं तर चुकलं असतं. विल डू इट्स बेस्ट टू सप्रेस. सप्रेस म्हणजे काय होते, एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे, एक्सपांड करणे. सप्रेस म्हणजे कमी करणे, सप्रेस कमी करणे. कम्युनलिझम जातीयवाद कमी करणे हे गव्हर्नमेंटचा उद्देश राहील किंवा गव्हर्नमेंट यावर काम करेल. बरोबर आहे. इथे नो एरर आहे मित्रांनो. प्रत्येक वाक्यामध्ये एरर असतो असं नाही. कोणतं वाक्य नो एरर सुद्धा असतं. ठीक आहे ना. नंतर बघा, द टीचर आस्क्ड द स्टुडंट. द टीचर आस्क्ड ईडी बरोबर आहे. आस्क्ड द स्टुडंट्स. ओके, स्टुडंट्स अनेक वचन आहे. वेदर दे कुड टेल द नेम ऑफ द मॅन हू हॅड बीन डिस्कवर्ड अमेरिका. आता फरक बघा, इथं बरोबर आहे. हू हॅड बीन डिस्कवर्ड. आता हॅड नंतर बीन लागतो, ठीक आहे. आपण जेव्हा परफेक्ट टेन्स बघतो, मग तो प्रेझेंट असो, पास्ट असो की फ्युचर परफेक्ट टेन्स असो, तुम्हाला V3 म्हणजे त्या हॅवच्या नंतर बीन आला पाहिजे. ठीक आहे. ऍक्टिव्ह व्हायचं जर म्हटलं मी, बघा, शी हॅज वॉच्ड द मूवी. तिने मूवी बघितलेला आहे. याचा पॅसिव्ह करा बरं. याचा पॅसिव्ह करताना आता हा हॅज प्लस V3 आहे, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. मग परफेक्ट टेन्स कोणताही असो, तो इथे हॅव हॅज असो, हॅड असो, शॉल हॅव, विल हॅव असो, काही असो, परफेक्ट टेन्स कोणताही असो, त्याच्या पॅसिव्ह मध्ये बीन हा शब्द आलाच पाहिजे. मग काय लागेल, द मूवी. ऑब्जेक्ट कोण आहे, द मूवी. शीला पण हॅज लागतो, मूवी सिंग्युलर आहे त्याला पण हॅज लागेल. द मूवी हॅज नंतर बीन लिहिणे खूप जास्त गरजेचं आहे. तोच नियम असतो. जसा आपण प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये किंवा पास्ट कंटिन्युअस मध्ये आपण बीइंग लिहितो, बीइंग, तसाच परफेक्ट टेन्स मध्ये तुम्हाला बीन लिहायचं आहे. बघा, द मूवी हॅज बीन. काय, द मूवी हॅज बीन वॉच्ड. इथे पण तो V3, इथे पण तो V3. ठीक आहे ना. द मूवी हॅज बीन वॉच्ड बाय हर. आता बघा, परफेक्ट टेन्स असेल तर बीन लागतो. ओके, आता इथे बघा ते आहे काय बघ, हू हॅड बीन डिस्कवर्ड अमेरिका. बाय आहे का कुठं, नाही. बघा, ते जो दे वाटलंस, हू हॅड बीन डिस्कवर्ड अमेरिका असं पाहिजे, म्हणजे अमेरिका त्याला डिस्कवर्ड करेल का. हू हॅड बीन डिस्कवर्ड अमेरिका इथे काय, इथे बीन पाहिजे नव्हतं. हू हॅड डिस्कवर्ड अमेरिका. हॅड डिस्कवर्ड पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणजे हॅड प्लस V3 पास्ट परफेक्ट टेन्स. द टीचर आस्क्ड द स्टुडंट. टीचरने स्टुडंटला विचारलं, वेदर दे कुड टेल द नेम. तू त्याचं नाव सांगू शकतो का. हू हॅड डिस्कवर्ड अमेरिका, की ज्याने अमेरिका डिस्कवर्ड केली. समजलं का. इथे अमेरिका हॅड बीन डिस्कवर्ड बाय अमेरिगो वेस्पुसी असं पाहिजे होतं, पण इथे काय केलं, हू हॅड बीन डिस्कवर्ड. भलत्या ठिकाणी बीन टाकू नका. समजलं ना. मी जर म्हटलं असं, बघा, इथे अमेरिगो वेस्पुसी डिस्कवर्ड अमेरिका. समजलं ना. आता अमेरिगो वेस्पुसी डिस्कवर्ड अमेरिका, याला आपण हॅड डिस्कवर्ड लावतो, मग हा V3 होऊन जातो. हॅड डिस्कवर्ड अमेरिका. आता मला याचं पॅसिव्ह कसं होणार, याचं पॅसिव्ह होईल अमेरिका. हॅड डिस्कवर्ड आहे का नाही, म्हणून हॅड बीन येणार. हॅड बीन नंतर मग डिस्कवर्ड बाय अमेरिगो वेस्पुसी. तर इथे बीन बरोबर आहे. अमेरिका हॅड बीन डिस्कवर्ड, इथे अमेरिका हॅड बीन डिस्कवर्ड हे बरोबर असतं. पण काय म्हणतो, हू हॅड बीन डिस्कवर्ड नाही पाहिजे, हू हॅड डिस्कवर्ड असं पाहिजे होतं. हू हॅड डिस्कवर्ड अमेरिका. समजलं का. इथे तो ऍक्टिव्हच आहे, त्याला पॅसिव्हचा शब्द नाही पाहिजे. हा जो बीन शब्द आहे ना, तो शब्द पॅसिव्हचा आहे. ठीक आहे. म्हणून उत्तर नंबर C करेक्ट. C मध्ये आहे तो ऑप्शन. नंतर बघा, इथे काय म्हणतो तुम्हाला, मी इंटू लागेल.
तर तुम्हाला उत्तर सांगितलं पहिल्यांदाच मी. द केस वॉज एन्क्वायर्ड इन टू अ मंथ ॲगो बट नो रिपोर्ट्स हॅज कम इट. ओके, इथे तुम्हाला एन्क्वायर्ड नंतर इंटू पाहिजे होता. उत्तर नंबर बी करेक्ट आहे. नंतर बघा, शी हेल्ड समथिंग ओके ॲट हर साइड विच वॉज टोटली हायडिंग बाय द फोल्ड्स ऑफ हिज साडी. ठीक आहे ना. आता बघा, शी हेल्ड समथिंग, तिने काहीतरी पकडलं होतं. ॲट द साइड विच वॉज टोटली हायडिंग, त्या साईडला की जी साईड टोटली अशी हाईड केलेली होती, म्हणजे लपून ठेवलेली होती. ओके, बाय द फोल्ड्स ऑफ हर साडी, साडीच्या खाली वगैरे काय असेल ते. आता मला सांगा, वॉज वेअर, मी काय म्हणतो तुम्हाला, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये एम, इज, आर, वॉज, वेअर हे लागणार आणि यानंतर लागणार ऍक्टिव्ह मध्ये बिफोर. पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये एम, इज, आर, वॉज, वेअर नंतर बीइंग लागतो आणि मग V3 लागते. समजलं ना. आता बघा, बाय द फोल्ड ऑफ हर साडी म्हटलं, इथे ऍट द साइड विच वॉज टोटली हायडिंग पाहिजे का हिडन पाहिजे होतं. या ठिकाणी हिडन पाहिजे होतं ना. एम, इज, आर नंतर V3 लागेल ना. V3 हायडिंग तर V4 झाला, हा हिडन V3 झाला. इथे हिडन पाहिजे होतं. समजलं ना. उत्तर नंबर बी करेक्ट. नंतर बघा, आय वॉज सरप्राइजिंग ॲट, पुन्हा तोच नियम. जसा आपण या ठिकाणी वॉज वेअर नंतर हिडन पाहिजे होतं म्हटलं, V3 पाहिजे होतं म्हटलं, तोच नियम इथे लागेल. आय वॉज सरप्राइजिंगला ॲट लागला, बरोबर आहे. पण इथे ऑलरेडी सरप्राइजिंगच नाही पाहिजे. आय वॉज सरप्राइज्ड, इथे पाहिजे होता ईडी. सरप्राइज्ड, आय वॉज सरप्राइज्ड, मी सरप्राइज झालो. कशाने? ॲट नॉट हॅव्हिंग सीन हर इवन दो शी वॉज स्टँडिंग जस्ट बिसाइड माय वाईफ, माझ्या बायकोच्या साईडला ती बसली होती, पण माझं तिच्यावर लक्षच नव्हतं वगैरे, असं काही ते वाक्य आहे. ठीक आहे ना. आय वॉज सरप्राइज्ड ॲट हॅव्हिंग सीन हर इवन दो शी वॉज स्टँडिंग बिसाइड माय वाईफ. ठीक आहे ना. इथे एम, इज, आर, वॉज, वेअर नंतर काय पाहिजे होतं, V4 पाहिजे होतं, कारण तो पॅसिव्ह व्हॉइस आहे असा अर्थ. इन केस यू अपोलोजाइज, जर तू अपोलोजाइज केलं, माफी मागितली, इन केस यू अपोलोजाइज फॉर हॅव्हिंग ब्रोकन युअर प्रॉमिसेस यू विल सर्टनली बी. मागच सांगितलं तुम्हाला पहिल्या टेस्टमध्ये की बघा, शॉल किंवा विल नंतर V1 आला त्याला ऍक्टिव्ह म्हणायचं. याचं पॅसिव्ह कसं होते, याचं पॅसिव्ह होते शॉल किंवा विल नंतर तुम्हाला बी लागत असेल बघा, शॉल बी किंवा विल बी नंतर तुम्हाला V3 घ्यायचं आहे. इथे विल सर्टनली बी म्हटलं, विल बी किंवा शॉल बी म्हटलेलं आहे. समोर फॉरगिव्ह म्हणजे हा V2 आहे. फॉरगिव्ह पाहिजे का फॉरगिव्हन पाहिजे? फॉरगिव्हन समजलं का? फॉरगिव्हन इथं फॉरगिव्हन पाहिजे. ठीक आहे ना. काय पाहिजे होतं बघा, फॉरगिव्हन पाहिजे होता. असं ते असतं मित्रांनो. या पद्धतीचा अभ्यास असला पाहिजे. आपण एक चॅप्टरचे करेक्ट म्हणजे कॉमन एरर्स बघणार आहोत. नाउन म्हणजे एक चॅप्टरचे कॉमन एरर्स बघू, फिल द ब्लँक्स बघू, प्रत्येक गोष्टी बघू. TCS ज्या गोष्टी विचारतात त्याच्या आपण सगळ्या बघू. फक्त तुम्ही टिकून राहा, अभ्यास करत राहा, पाहत राहा, मुलांसोबत शेअर करत राहा आणि जर नाही आलं, समजलं नाही, अडलं कुठं, मला विचारत राहा बिंदास. ठीक आहे ना. नंतर बघा, आफ्टर एव्हरी स्टुडंट ओके, आफ्टरच्या वाक्यात हॅड गॉन, आफ्टरच्या वाक्यात हॅड गॉन. मी जेव्हा तुम्हाला टेन्स शिकवतो, आपल्या कोर्समध्ये टेन्स शिकवतो किंवा ऑफलाईन क्लासला जेव्हा टेन्स शिकवतो, मी तुम्हाला त्या टेन्स सोबत आलेल्या सगळ्या गोष्टी, त्याच्या अवतराभोवताल असलेल्या प्रत्येक गोष्टी शिकवतो. त्यात तुम्हाला मी काही नियम पण सांगतो, भरपूर सगळेच नियम सांगतो त्या ठिकाणी. बघा, आफ्टर नंतर पास्ट परफेक्ट, त्याबद्दल एक नियम आहे, पास्ट परफेक्ट. आफ्टर नंतर पास्ट परफेक्ट, नंतर मग असतो सिंपल पास्ट. समजलं ना. पण जर बिफोर असेल तर बिफोर नंतर पहिले सिंपल पास्ट टेन्स असते, पहिले सिंपल पास्ट टेन्स आणि मग काय असतो, पास्ट परफेक्ट टेन्स असतो, मग पास्ट परफेक्ट टेन्स असतो.
तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की या ठिकाणी सिंपल पास्ट परफेक्ट टेन्स म्हटलं तर हॅड प्लस V3 आणि सिंपल पास्ट म्हटलं तर फक्त V2 समजून घ्यायचं, ठीक आहे ना. आता बघा, आफ्टर नंतर आफ्टर एव्हरी स्टुडंट हॅड गॉन अवे, प्रत्येक मुलगा बाहेर गेल्यानंतर, म्हणजे आफ्टर एव्हरी स्टुडंट हॅड गॉन अवे, बरोबर आहे. आफ्टरच्या वाक्यात जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल, आफ्टरच्या वाक्यात जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर दुसऱ्या वाक्यात सिंपल पास्ट टेन्स पाहिजे असतो. बघा, आफ्टर एव्हरी स्टुडंट हॅड गॉन अवे द टीचर लॉक्ड अप द क्लासरूम, टीचरने क्लासरूम लॉक केली. लॉक्ड दाखवतो V2 सिंपल पास्ट टेन्स, हे ऍक्टिव्हच आहे, ठीक आहे ना. पॅसिव्ह असतं तर लॉकच्या आधी वॉज वेअर आलं असतं आणि इथे पॅसिव्ह असतं तर हॅड नंतर बी न आला असता, समजून घ्या, ठीक आहे. बघा इथे काय चुकीचं आहे, मग आफ्टर एव्हरी स्टुडंट ओके हॅड गॉन अवे द टीचर लॉक द क्लासरूम, इथे काही चूक नाही आहे, ठीक आहे ना. उत्तर डी आहे, नो एरर, समजून घ्यायचं. हॅड द पोलीस नॉट रीच्ड, हॅड नंतर V3 आला म्हणजे हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे, ठीक आहे. एक तर समोर मग काय लागेल, समोर मग सिंपल पास्ट टेन्स लागेल किंवा वुड हॅव प्लस V3, कुड हॅव V3, मस्ट हॅव V3, माइट हॅव V3, यापैकी एक काहीतरी लागेल, ठीक आहे. बघा आता, हॅड द पोलीस नॉट रीच्ड हिअर ऑन टाइम, आय वुड हॅव किल्ड बाय द रॉबर्स, आय वुड हॅव किल्ड बाय द रॉबर्स. आता बघा, जेव्हा आपण असा वुड हॅवचा वापर करतो, वुड हॅवचा वापर करतो त्यानंतर V3 करतो, ठीक आहे ना. याचा अर्थ काय होतो, कर्त्याने एखादी क्रिया केली असती. मी जर म्हटलं असतं की आय वुड हॅव, बघा फरक बघा, लिहून टाकत चला, ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून टाकत चला, ठीक आहे ना. आय वुड हॅव डन युअर वर्क, याचा अर्थ काय होतो, मी तुझं काम केलं असतं. आय वुड हॅव डन युअर वर्क. आता इथून लिहितो, आय वुड हॅव सिलेक्टेड यू, मी तुला सिलेक्ट केलं असतं. आय वुड हॅव टॉट यू, मी तुला शिकवलं असतं, मी त्याला पैसे दिले असते. आय वुड हॅव गिव्हन हिम मनी, ठीक आहे. याचं पॅसिव्ह करताना तुम्हाला हा जो वुड हॅव आहे की नाही, वुड हॅव डन, तर वुड हॅवच्या मधात बी न घालायचा आहे, कारण हॅव आहे ना, मग हॅव नंतर बीन लागतो, वुड हॅव बीन. आता फरक बघा फक्त, मी जर म्हटलं असेल ऍक्टिव्ह मध्ये की आय वुड हॅव टॉट यू, याचा अर्थ काय होतो, मी तुम्हाला शिकवलं असतं पण तुम्ही आलेच तर नाही. आय वुड हॅव टॉट यू, मी तुम्हाला शिकवलं असतं. याचा पॅसिव्ह काय होणार, बघा याचं पॅसिव्ह काय होणार, यू, तो ऑब्जेक्ट इथे घेऊन टाका, यू झालं. बाय हा जो आहे ना, आय, हा बाय मी घ्या शेवट, कारण आयचं मी होते ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये गेल्यानंतर, आयचं बाय मी करून टाका, यूचं इकडे यू घेऊन टाका. आता जो मेन मुद्दा आहे महत्वाचा तो इथे लिहायचा आहे. वुड हॅव टॉट आहे की नाही, वुड हॅव टॉट आहे की नाही, वुड हॅव टॉट सोपं आहे. वुड हॅव टॉट आहे की नाही, तर वुड हॅव बीन टॉट करून टाका, संपला विषय. वुड हॅव बीन टॉट, यू वुड हॅव बीन टॉट, संपला विषय. ज्या वाक्यामध्ये ऍक्टिव्ह मध्ये हॅव आहे त्याच्या पॅसिव्ह मध्ये बी न येतो, समजून घ्या, ठीक आहे. बघा, आय वुड हॅव टॉट यू, मी तुला शिकवलं असतं. यू वुड हॅव बीन टॉट बाय मी, तुला माझ्याकडून शिकवण्यात आलं असतं. नियम एकच आहे, अर्थ एकच आहे दोन्ही वाक्याचा. तो मराठीत घ्या की हिंदीत घ्या, अर्थ एकच आहे. इंग्लिशमध्ये रचना फक्त वेगळी आहे बघा. आणि म्हणून या ठिकाणी हॅड द पोलीस नॉट रीच्ड ऑन द टाइम, जर पोलीस वेळेवर आले नसतं मग त्याने काय केलं असतं, आय वुड हॅव बीन किल्ड बाय द रॉबर, यू वुड हॅव बीन टॉट, तुम्हाला माझ्याकडून शिकवण्यात आलं असतं. आणि आय वुड हॅव बीन किल्ड बाय द रॉबर्स, म्हणजे रॉबर्सने मला, म्हणजे रॉबर्स कडून मला मारून टाकण्यात आलं असतं. समजलं ना, तिथे बीन पाहिजे होता जो लिहिलेला नाही आहे, कारण बाय आहे ना, बाय द रॉबर्स बाय आहे म्हणून तो पॅसिव्ह आहे. आणि त्या वाक्यामध्ये बीन पाहिजे असतो जर वाक्यात हॅव असेल तर. असे नियम लिहून घ्या मित्रांनो, रजिस्टर समोर ठेवूनच हे लेक्चर बघायचे.
लिहून टाकायचं जे जे सांगतो मी ते या पद्धतीनं प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येणारच आहे, समजून घ्या. आवर टीचर सेड, ओके, आवर टीचर सेड years ago it believed that the earth was flat. आम्हाला सांगण्यात आलं की बो पहिले काय होतं, पृथ्वीपाशी फ्लॅट आहे. मग शोध लावला शास्त्रज्ञांनी की पृथ्वी गोल आहे वगैरे, ठीक आहे ना. आता बघा, तर इयर्स ॲगो भरपूर वर्ष अगोदर काय मानलं जायचं की पृथ्वी सपाट आहे. मग इट वॉज बिलीव्ड नाही पाहिजे का, इट वॉज बिलीव्ड. कारण बघा, आय एम टॉट मला सांगितल्या जाते, आय एम पनिश्ड मला शिक्षा केल्या जाते, शी इज सिलेक्टेड तिची निवड केल्या जाते, दे आर किल्ड त्यांना मारल्या जाते. म्हणून इट वॉज बिलीव्ड असं म्हटल्या जाते. समजता ना, तिथे वॉज पाहिजे होता, म्हणजे बी चुकीचं आहे. वी हॅव नॉट बीन, हॅव आहे, बीन नाही, बरोबर आहे. वी हॅवला नॉट लागला, हॅव नॉट बीन, ओके. वी हॅव नॉट बीन इन्फॉर्म, बरोबर आहे. वी हॅव नॉट बीन इन्फॉर्म आम्हाला इन्फॉर्म केलं गेलं नाही. हां, अबाउट द डेथ बद्दल ऑफ आवर बिलव्ड लीडर अँड टॉर्च बियर. आमचा नेता मेला बिचारा तिकडे, पण आम्हाला इन्फॉर्म केलं नाही गेलं, दुःख आहे, ठीक आहे ना. बघा, वी हॅव नॉट बीन इन्फॉर्म अबाउट द डेथ ऑफ आवर बिलव्ड लीडर. बिलव्ड म्हणजे काय होते, आमचा आवडीचा लीडर, ज्याच्यावर मी प्रेम करतो. अँड टॉर्च बिअरर शब्द कसा आहे, मशाल, जो मशाल हाती पकडतो त्याला म्हटलं जाते, त्याला मशालजी मराठीमध्ये, आणि त्याला म्हटलं जाते टॉर्च बिअरर. आता मशाल कोणाची पकडते, नेता. मग जो नेता आहे, आपला आवडीचा नेता आहे, तो असतो आपला टॉर्च बिअरर, ठीक आहे ना. इथे काही चूक नाही आहे, हे बरोबर आहे, ठीक आहे. नंतर बघा, वी आर काइंडली रिक्वेस्टेड. समजून घ्या, ज्या वाक्यामध्ये रिक्वेस्टेड आहे, वी आर रिक्वेस्टेड, वी वेर रिक्वेस्टेड, दे वेर रिक्वेस्टेड, यू आर रिक्वेस्टेड, त्या ठिकाणी प्लीज किंवा काइंडली हा शब्द पाहिजे नसतो. उत्तर नंबर एज करेक्ट आहे. द हेडमॅन ॲडवाइज द मेंबर्स, द हेडमॅन ॲडवाइज द मेंबर्स ऑफ द फॅमिली टू इन्फॉर्म द पोलीस ऑफ द ऑक्युरन्स. द हेडमॅन ॲडवाइज हा ॲक्टिव्ह व्हायचा, ठीक आहे ना. द हेडमॅन नंतर ॲडवाइस लिहिला, वेटू लिहिला, बरोबर आहे. द हेडमॅनने काय केलं, ॲडवाइस केलं होतं मेंबरला ऑफ द फॅमिलीच्या टू इन्फॉर्म द पोलिसांना इन्फॉर्म करा, ठीक आहे ना. वाक्य करेक्ट आहे, इथं नो एरर आहे. प्रत्येक ठिकाणी एरर असतोच बुवा असं नाही, भरपूर वाक्य नो एररचे सुद्धा असतात, म्हणून प्रत्येक ठिकाणी एरर पाहायचा नाही, ठीक आहे ना. बघा, माझा प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन आहे ABC एज्युकेशन ॲप्लिकेशन, ते इन्स्टॉल करा. त्यावर सेमी ॲडव्हान्स इंग्लिश कोर्स घ्या, आगामी तलाठी आणि इतर सरळ सेवांसाठी. जर तुम्हाला MPSC साठी, राज्यसेवेसाठी कोर्स पाहिजे असेल तर ॲडव्हान्स कोर्स घ्या. त्याची फी जास्त आहे, पण तो डिटेलमध्ये कोर्स आहे सगळा, ठीक आहे ना. तो कोर्स म्हणजे ग्रामरचं भांडार आहे, ग्रामरचा समुद्र आहे, महासागर आहे तो कोर्स. म्हणजे हा कोर्स TCS IBPS पॅटर्ननुसार आपण तयार केलेला आहे, सेमी ॲडव्हान्स कोर्स, ठीक आहे. ज्यांना सरळ सेवा द्यायची असेल त्यांनी TCSचा कोर्स घ्या, सेमी ॲडव्हान्स कोर्स. ज्यांना MPSC द्यायची असेल त्यांनी ॲडव्हान्स कोर्स घ्या, ठीक आहे ना. आणि मित्रांसोबत हे शेअर करा, हे लिंक पण शेअर करा, सगळ्या गोष्टी शेअर करा, त्यांच्यापर्यंतही हे शिक्षण पोहोचवा, ठीक आहे. थँक्यू. माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कधीही फोन करू शकता, नो इश्यू. फोन नाही लागला मॅसेज टाकायचा.